श्रावण महिना म्हटला की पहिला सण येतो तो नागपंचमी आणि चाहूल लागते सणावारांची। तर पाहू शकता मस्तपैकी सकाळी उठल्यावरती असं ढग भरून आलेले आहेत आणि पाऊस देखील पडत आहे। पावसाच्या सरी आणि फुलं पाहू शकता, फुलं देखील अगदी टवटवीत झाली आहेत। तर उगच म्हणत नाही, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनही ऊन पडे। तर घडीत पाऊस आणि घडीत ऊन असा पावसाचा खेळ चालू असतो आणि त्यामध्ये खरंच सुखद आनंद असतो। आणि पाहू शकता मस्तपैकी जुईला देखील भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि आता छानपैकी गजरा करायचा आहे। तर आहे की नाही, स्त्रियांना नटापटा काढायला खूप आवडतो आणि हा तर नागपंचमीचा सण आहे, तर पुरणपोळी झालीच पाहिजे। तर मस्तपैकी डाळ शिजून घेतलेली आहे। आता चवीनुसार आपण त्यामध्ये गूळ टाकूया आणि छानपैकी आता गूळ हा परतून घेऊया। मस्तपैकी गुबगुबीत अशा सणावाराला पोळ्या केल्या की सण साजरा केल्यासारखा वाटतो। तर आणि सणालाच मेन सणांना तर आपण पोळ्याच करतो आणि येते कटाची आमटी। तर पोळी म्हटलं तर कटाची आमटी ही पाहिजेच आणि कटाच्या आमटीमध्ये ना अशी पुरणाची डाळ थोडीशी ठेवायची, म्हणजे गूळ न टाकताच साधी डाळ असते ती ठेवायची आमटीसाठी, तर आमटी खूप छान होते। तर थोडीशी आता आपण हळद देखील टाकलेली आहे आणि चवीनुसार आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि सुंठ विलायची पावडर किंवा जायफळची पूड देखील आपण यामध्ये टाकली पाहिजे, म्हणजे सुवासिक किंवा बडीशेप देखील वाटून टाकली तरी चालू शकते। तर असं पुरण आपल्या सगळ्यांनाच तयार करता येतं आणि पाहू शकता मस्तपैकी पुरण येथे तयार करून घेतलेले आहे। तर नागपंचमीच्या सणाला जाताना पुरणाचे दिंड बनवले जातात नैवेद्य म्हणून, जसे आपण गोल नैवेद्य करतो तसे नाही, तर आज आपण पुरणाचे दिंड बनवणार आहोत। तर मस्तपैकी चपातीला जसं पीठ मिळतं ना, आपण तसंच पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता गोल पारी लाटून यावरती मधोमध असं थोडंसं पुरण ठेवायचं आणि बंद करून घ्यायचं चारी साईडनी आणि मस्तपैकी पुरणाचे असे दिंड होतात। तर असेच हे पुरणाचे दिंड नागपंचमीच्या सणाला लागतात नैवेद्यासाठी। तर काही ठिकाणी कानोले करतात, काही ठिकाणी खीर करतात गव्हाची, वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात त्या पद्धतीत। इकडे आमच्या इकडे असे दिंड केले जातात पुरणाचे। तर आता हे थोडेसे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, कुणी तर तळून देखील घेतात, तर परंतु येथे मी चाळणीवरती वाफवून घेणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपण स्वयंपाक करणार आहोत पुरणपोळीचा। आणि आता आपण गावामध्ये सगळ्या महिला संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान सगळ्या पूजा करायला येतात नदीकाठी। तर तो एक आनंद वेगळाच असतो महिलांचा आणि खूप छान वातावरण असतं नदीकाठचं। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर पाहू शकता मस्तपैकी आता आपण गुबगुबीत पोळ्या अशा करून घेणार आहोत आणि पुरणपोळी म्हटली की मस्तपैकी आमटी, कटाची आमटी, भजी, पापड मस्त भारी बेत असतो बरं का। तर आता सगळा स्वयंपाक आता आपण इथे करून संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान मस्तपैकी गावामध्ये जाणार आहोत आणि फेर, झिम्मा, फुगड्या सगळं खेळणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर चला आता तयारी करूया आपण। आपण पाळत पुढच्यांना काय करायचं, दादांचं नाव सांगून तुमच्या तिकडे मागं पुढे घालत बसत। तर संध्याकाळच्या वेळेस 4 ते 5च्या सुमारास सगळ्या महिला इथे एकत्र होतात आणि पाहू शकता मोठं असं वारूळ आहे आणि याच वारुळाची सगळेजण पूजा करतात। तर पूजा करताना 7 दगडी आणली जातात छोटी छोटी आणि ती स्वच्छ पाण्याने धुतली जातात आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं जातं। आपण जी पुरणाची दिंड केली आहे त्याचा नैवेद्य इथे दाखवला जातो। दूध आणि लाह्या देखील दाखवल्या जातात आणि पांढऱ्या कलरचा जो धागा असतो तो हळदीमध्ये पिवळा केला जातो आणि आपल्या मंगळसूत्रामध्ये देखील तो धागा बांधला जातो। आणि जे आपण पूजा केलेली असते 7 दगडांवर ती ठेवलेली, तर त्यांना काय म्हणतात खरं तर मला माहिती नाही आणि ते देखील तिथं धागा ठेवला जातो आणि आपल्या हातामध्ये किंवा मंगळसूत्रामध्ये तो बांधला जातो।
आणि पाहू शकता अशा प्रकारे सुवासिनींना एकमेकांना औक्षण करून किंवा हळदी कुंकू लावून सई सई वानगे दादांचं नाव सांगून टाक अशा पद्धतीमध्ये लाह्या घेऊन हे डोक्यावरती हात ठेवून अशा पद्धतीमध्ये सगळ्या महिलांना हे ओवसलंच जातं एक प्रकारचं. तर सुवासिनी अशा एकमेकांना सगळ्या ओवसत असतात. तर अशा प्रकारे महिला सगळ्या आनंद घेत असतात आणि छान वाटतं नदीकिनारी आल्यावर. आता आपण वारवाची पूजा करून घेतलेली आहे आणि आता नदीकाठी येऊन आता नदीची देखील पूजा केली जाते. येथे नदीला हळदी कुंकू वाहून आणि जे आपण लाह्या आणल्या जातात त्या लाह्या देखील वाहिल्या जातात आणि कोणी कोणी नैवेद्य देखील पाण्यामध्ये या सोडतात. तर अशा प्रकारे आपण नदीची पूजा देखील करून घेतलेली आहे. आणि आता नदीकाठचं वातावरण हे खरं तर खूप छान असतं. एकीकडे आभाळ आलेलं असतं आणि पावसाचे सरी देखील येत असतात आणि मस्तपैकी असं नदीकाठचं थंडगार वातावरण खूप छान वाटतं. तर आता आपण नदीची पूजा करून घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी म्हणतं थोडंसं फोटोशूट करावं. तर माईलेकींनी आता आम्ही मस्तपैकी थोडंसं फोटोशूट केलं. तर असा हा क्षण आनंदाचा असतो आणि सगळ्याच महिलांचा आनंदाचा क्षण असतो आणि गावाकडे हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि खरंच ही गावाकडे अशी संस्कृती खरं तर पाहायला मिळते. तर पाहू शकता शहरामध्ये एवढं असं म्हणजे पाहायला मिळत नाही कारण का वारुळच राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे गावाकडे असे सण खूप छान वाटतात एकत्र येऊन करायला साजरे. काळे मणी जोडले विकास रावांसाठी माहेर सोडले. चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या प्रदीप रावांचं नाव घेते परशुराम बडे यांची कन्या. तर नदीकाठचं हे मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. आता नागोबाची पूजा करून आता मंदिराचं दर्शन घ्यायला मंदिरात चाललो आहोत आम्ही आणि सर्व बायका तिथे जमा झालेल्या आहेत. थोडंसं फोटोशूट करायचं तर म्हणून मागे होतो आम्ही. घालायची म्हणून काढली आणली ती म्हणते नका पैसे वाणगे दादांचं नाव सांगितलं. पैसे वाणगे आमच्या गावांचं नाव प्रदीपराव. पैसे वाणगे दादांचं नाव सांगितलं. मम्मीला मला या
काय गावशी वाटण काय दादांचं नाव सांगा. प्रदीप सई सई वांगे दादांचं नाव सांगा. आणि देवाच्या पिंडीला हार घालते वाकून अक्षरावांचं नाव घेते सर्वांचं मानलं. आलं गमतीला बबनरावचं नाव घेते सवासीच्या पंक्तीला चल जाते आता. का हो? निळ्या निळ्या पाण्यावर निळे निळे आंबर आणि बापूरावांचं नाव घेते पहिला माझा नंबर. छान एकच नंबर पटेल. तर ती बाबा आता गेली माझी माया दीर माझा हौशी रावांचं नाव घेते पंचमीच्या दिवशी. अरे वा घ्या. च्या केला निघून गेला चिवडा करते ताजा. अण्णासाहेबांचं नाव गेलं पहिला नंबर माझा. माझ्याच्या पिंडीवर हार घालते वाकून किरोळरावांचं नाव घेते तुमचं मान राखून. सूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर. प्रदीपरावांचं नाव घेते हाच माझा सौभाग्याचा आहेर. सई सई वांगे दादांचं नाव सांगितलं. मला पण नाही जमलं मारुती देवळा पैसे जायला कारण तिथं गेलं ना परत तर आता नागपंचमीचे पूजा वगैरे करून आता सगळेजण घरी चाललो आहोत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी गावाकडे अशा पद्धतीमध्ये सण साजरा केला जातो. तर घरी जातानाच वाटेमध्ये महिला होत्या काही, त्यांना ओसून आपण घरी जाणार आहोत आणि मस्तपैकी पुरणपोळीचा आनंद घेणार आहोत. त्या सगळ्यांनी पुरणपोळी खायला.